नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे भास्कर सर सायन्स क्लासरूम या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुमचा हा जो प्रतिसाद आज रोजी मला भेटत आहे हा खूप जास्त प्रमाणामध्ये भेटत आहे मित्रांनो। तर आज रोजी माझे 300 सबस्क्रायबर झालेले आहेत, तरी मी आपले खूप खूप धन्यवाद मानतो मित्रांनो। तर आज मित्रांनो मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे जे 9th स्टँडर्डचं सायन्स आहे, त्याचं जे 3rd लेसन आहे ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिक करंट। त्याचे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स मी तुम्हाला या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, त्याच्यामध्ये सर्वात आधी जो कन्सेप्ट आहे, सर्वात पहिला जो टॉपिक आहे तो आहे मित्रांनो करंट। ओके, तर करंटची डिफिनेशन आपण कशा प्रकारे करू शकतो। करंट म्हणजे काय? द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अन कंडक्टर म्हणजेच करंट, राईट। आणि त्याचं युनिट काय? ॲम्पियर। त्याचबरोबर त्याचा फॉर्म्युला I = Q/T। I मीन्स करंट, Q = कोलम चार्ज अँड T = टाईम। त्यानंतर मित्रांनो पोटेन्शियल डिफरन्स। तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? तर एखाद्या वायरला 2 एंड असतात, तर 2 एंडमधला जो डिफरन्स आहे, ओके, तर 2 एंडमधला जो करंटचा डिफरन्स आहे त्याला आपण म्हणणार आहे मित्रांनो पोटेन्शियल डिफरन्स। काय म्हणणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स। तर पोटेन्शियल डिफरन्सचं एक स्वतःचं युनिट आहे, तर आपण त्याला कशामध्ये मोजतो? व्होल्टमध्ये मोजतो। कशामध्ये मोजतो? व्होल्टमध्ये, व्होल्टेज, राईट। आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यानंतर आपण बघणार आहे जसं की त्याच्यानंतरचा कन्सेप्ट, त्यानंतरचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे मित्रांनो रेजिस्टन्स। ओके, तर रेजिस्टन्स म्हणजे काय तो सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे। त्यानंतर रेजिस्टिव्हिटीचं जे डेरिव्हेशन आहे ते सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, ते पण येऊ शकते पेपरमध्ये। त्याचबरोबर मित्रांनो ओम्स लॉ, आता ओम्स लॉचं जे स्टेटमेंट आहे त्याचबरोबर त्याचा जो फॉर्म्युला आहे ते सुद्धा तुम्हाला करून जावं लागेल। त्याचबरोबर सर्किट ड्रॉ सर्किट म्हणून तुम्हाला एक क्वेश्चन येऊ शकते तिथं एक्झाममध्ये फर्स्ट टर्ममध्ये। त्याच्यामध्ये ड्रॉ सर्किट म्हणून एक क्वेश्चन आहे, तो सर्किट तुम्हाला काढता आला पाहिजे। त्याच्यामध्ये प्लग की जोडणे, त्यामध्ये बल्ब जोडणे, त्यामध्ये बॅटरी जोडणे, राईट, त्यामध्ये रेजिस्टर जोडणे, त्यामध्ये ॲमीटर जोडणे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जमायला पाहिजेत। याची प्रॅक्टिस तुम्ही करून जासाल सर्किट ड्रॉ करण्याची। त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यानंतर आपला जो मोस्ट IMP टॉपिक आहे जसं की रेजिस्टर इन सिरीज अँड रेजिस्टर इन पॅरलल। जसं की रेजिस्टर इन सिरीजमध्ये काय येणार आहे? रेजिस्टर इन सिरीजमध्ये जे रेजिस्टर आहेत ते एकदम सिरीजमध्ये लावलेले असतील, जसं की एकदम सरळ रेषेमध्ये एका। आणि त्याचबरोबर मित्रांनो ते जे रेजिस्टर इन सिरीजचा जो फॉर्म्युला आहे तो काय? RS म्हणजेच काय? रेजिस्टर इन सिरीज = R1 + R2 + R3। त्याच्यामध्ये पूर्ण याची काय होणार आहे? ॲडिशन होणार आहे रेजिस्टरची टोटल, जेव्हा ते सिरीजमध्ये जोडलेले असतील तेव्हा। आणि त्याच्यावरती काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा इझी असतील, राईट, त्याला घाबरून जायची गरज नाही। त्यानंतर मित्रांनो रेजिस्टर इन पॅरलल म्हणून एक टॉपिक आहे, राईट। त्याच्यामध्ये सुद्धा एक फॉर्म्युला ज्याचा RP 1/RP = 1/R1 + 1/R2 + 1/R3। याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो तिथे तुम्हाला या फॉर्म्युलाचा यूज करून काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा सॉल्व्ह करता येतील। इथं पॅरलली इथं रेजिस्टर कसे जोडलेले आहेत, रेजिस्टर इन पॅरलमध्ये रेजिस्टर कसे जोडले आहेत एकाखाली एक, बरोबर, ते एकमेकांना कशा समांतर आहेत, पॅरलल असतील। तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आपल्या 3rd लेसनमधले करंट आणि इलेक्ट्रिसिटी हे तुम्हाला करून जाणे गरजेचं आहे। त्याचबरोबर मित्रांनो फ्री इलेक्ट्रॉन्ससुद्धा एक टॉपिक, एक डेफिनेशन आहे, ते सुद्धा करून जासाल। जसं की एखाद्या कंडक्टरमध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह कशा प्रकारे करतात, जे इलेक्ट्रॉन्स मूव्ह करतात विदाउट द करंट, त्याला आपण म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन्स। ओके, तर एखाद्या मेटॅलिक कंडक्टरमध्ये, कोणत्या मेटॅलिक कंडक्टरमध्ये ते पण कन्सेप्ट तुम्ही बघून जासाल। तर धन्यवाद मित्रांनो।